मन मंदिरा गजर भक्तीचा पोरगी म्हणजे जनाबाईचाच अंश. तिला कोणी कीर्तनात टाळ घेऊन देत. मला अनुभव आहे. आमची दिंडी जेव्हा सुरुवातीला निघाली, आता दादा महाराज हे संप्रदायातले क्रांतिकारक होते. त्यांनी बायकांना कीर्तन 70-80 वर्षापूर्वी करायला लावली. आमच्या घोड्यावर बॅरिस्टर कीर्तिकरांची मंडळी, सुमतीबाई कीर्तिकर या कीर्तन करत होत्या, आनंदीबाई कुलकर्णी या कीर्तन करत होत्या, बरं का. अहो, या सगळ्या मोठे मोठे लोक कीर्तन करत होते. बायका आवडीने कीर्तन करत होत्या. दादा महाराजांनी करायला लावली. आमच्या दिंडीमध्ये बायका टाळ घेऊन होत्या. आज जनाबाईचा अभंग आहे कीर्तनाला, बरं का. म्हणून सांगतो हे सगळं अप्रस्तुत नाही. मी विषय सोडून काही बोलत नाही. जे विषयाला धरून आहे तेच तुमच्या पुढे मांडावं. आणि गंमत बघा, टाळ घेऊन दिंडीतून महिला होत्या. माझ्याकडे एक आला आणि मला सांगितलं, त्या तुमच्या दिंडीमधल्या बायकांच्या गळ्यात टाळ आहे ते काढायला लावा. म्हटलं, एवढ्या वर्ष वारी करतोय, अजून डोळ्यातली बाई गेली नाही का? आई का बसली नाही? किती वर्ष झाले रे तुला वारी करायला? किती वर्ष झाली? तरुण होतो मी, मला वाटतं 25शीत होतो. आला माझ्याकडे, म्हटलं, बाबा महाराज सातारकर, तुम्हाला हे असं काहीतरी करायची सवय आहे? मोठा मूछवाला होता, अजून तो माझ्या डोळ्यासमोर आहे. हा काय म्हणलाय? बायका टाळ घेतात? म्हटलं, मिशा पिकल्या पण तुझ्या डोक्यात ती बाई गेली नाही. सोडतो काय मग मी? असा कुठे कायदा नाही आहे की बायकांनी टाळ बाजू नाही. एकही बाई टाळ ठेवणार नाही. उद्यापासून 10 वाढवतो. काय म्हणायचं ते म्हण, जा, काय करायचं ते कर. हो बाजूला. तुझ्या दिंडीत काय करायचं ते तू बघ, माझ्या दिंडीत काय करायचं मी विचार करेन. कारण माझ्या पुढे हा जनाबाईचा अभंग आहे, बरं का. हे संतांची वचनं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. माझं बोलणं कळलं का? आणि आज असंच घडलं. विचारा तुम्ही, आईसाहेब बसल्यात, काय घ्यावा अभंग, आणि असं चाळल्याबरोबर हातामध्ये चाळून आला अभंग. आणि हे माझं या अभंगावरचं पहिलं कीर्तन आहे. मी कधी केलेलं नाही. एका प्रमाण कीर्तनात घेतलंय, पण या अभंगावर कीर्तन कधीच केलं नाही. मग याही म्हणलं, आज पुणेकरांना सांगा ना. म्हटलं, सांगतो. काय त्याच्यात काय, पुण्याचा समाज एवढा आवडीचा आहे, प्रेमाचा आहे, तुमच्यावर खरंच जीव वाळून टाकणारा समाज आहे, करा कीर्तना द्यायच्या पुढे. म्हटलं, जरूर कर. काय बघा, एकची टाळी पिटली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली. आणि एक लक्षात ठेवा, एक टाळी केव्हा होते? सर्वांचा एक सूर असतो तेव्हा, बेसूर असतो तेव्हा नाही. आणि असुरांच्याकडून तर होणारच नाही. बोलणं कळलं काय? एक टाळी, एक सूर, एक नाद. बरं का, हा केव्हा निघतो? तिथे जमलेले सगळे जे समाजाचे लोक होते, वारकरी संत परंपरेतले, कुठेही टाळाटाळी नव्हती. हातात टाळ घेतला. बघा, नामदेव महाराज, एक असं होतं त्या काळामध्ये, माऊलीने प्रवचन करावं, नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. जे काही दौरे केले की नाही, दुपारचं प्रवचन माऊलींचं आणि संध्याकाळचं कीर्तन नामदेव महाराजांचं. आणि त्या कीर्तनामध्ये आता टाळकरी कुठून आणायचे? माऊलीच टाळकरी. आता टाळकरी, कवी, संत श्रेष्ठ, विश्व माऊली आणि उत्तम गाणारे. ज्ञानेश्वर महाराज उत्कृष्ट गाणारे होते. त्याशिवाय इतक्या सुंदर विरहण्या त्यांच्या काव्यातून प्रकट होणार नाहीत. काल त्या ह्यांनी सांगितलं की माडगुळकर उत्तम कवी होते पण गायक नव्हते, पण माऊली कवी होते आणि गायकी होते. गायकी होते. म्हणून बघा, एक एक चाली सुद्धा त्यांच्या अभंगाच्या अवघड आहेत बरं का. इतक्या सोप्या. 4 चरणाचा अभंग असेल तर 4ला भिन्न भिन्न चाली आणि गोडवतेच. पूर्व दिशे भानू गवला नळिनी,
कमळनी कमळी विकासू केला, उष्ण करू अस्तु झाला, शीत करू प्रवर्तला, कमळनी संकोचू केला गे बाई, पडियंते मानसी बहुवसे, असे दुरितेची जवळी वसेर या, पडियंते मानस. या चाली माझ्या घरात 100 वर्षाच्या पूर्वीपासून आहेत. म्हणून बाकीचे सगळ्याचे अभंग म्हणता येतात, पण माऊलीचे अभंग म्हणणंच अवघड आहे. मला असं वाटतं पहिल्यांदा त्यांनी चाल बजवशी असेल आणि मग अभंग. म्युझिक डायरेक्टर अहो, त्यांना जे संगीताचे सूर सापडले होते ते केवळ जगाला खुश करणारे नाही, निर्गुण निराकार परमात्मा त्यांच्या अभंगवाणीतून, त्यांच्या ओवीतून सगुण साकार होऊन कीर्तनामध्ये नाचत होता. हे ज्ञानोबारायच्या काव्यात श्रेष्ठत्व. काय मजा आहे हो, काय शब्दाची ताकद आहे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, बिंब तरी बचके एवढे, परी त्रैलोक्याशी थोकडे, परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. एवढंच बिंब. अर्थ कळला का सांगतो. आता ही एवढी लाईट आहे ना, असं केलं की ते झाकून जाते बघा. उद्या घरी जाऊन प्रॅक्टिकल करून बघा. सूर्य असा असेल ना, फक्त असं धरा, ते झाकलं जातं. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्य एवढा पण विश्वाला प्रकाशित करतो, तसं माझ्या संतांचं वचन एवढं एवढं पण सर्व जगाला ज्ञानाचा प्रकाश देतं. ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग, आणि न घेती देह बुद्धी. म्हणून लक्षात घ्या, हे सूर्य सगळे उगवले कुठे? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. आई, मला तुमची ओढ कळते, पण थोडं जरा तिथे दरवाजात उभं राहा आणि ऐका. व्यत्यय तुम्हालाही होतो, हजारो माणसांनाही व्यत्यय होतो. तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ही सगळी वैष्णवांची मांदियाळी जमली. अहो, ह्या ओव्या ज्या लिहिलेत ना, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, जे शब्द आले ना, हा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र करणं आणि काला करणं, नामे सामाजिक ऐक्य करणं, हेच वारकरी संप्रदायाचं जीवन ध्येय आहे. आणि हा काला आहे बर का. भगवंतानी काला केला म्हणजे सुरुवात केली, त्याच्याबद्दल वाद. गोपाळ कृष्ण 2 महिने ऐकला तुम्ही. गेल्या वर्षी 1 महिना, या वर्षी 1 महिना, अजून संपलेला बर का. अजून पुढची रास क्रीडा वगैरे बाकीच आहे बर का. रास क्रीडा बाकी आहे, मथुरेतला प्रवेश बाकी आहे, द्वारकेचं राज्य बाकी आहे. मधलं भागवत सांगून निजधाम करू. भागवत सांगितलं पाहिजे की नाही, तोही कृष्ण चरित्राचाच भाग आहे नाही का. निजधामाला जाण्यापूर्वी उद्धवाला त्यांनी भागवत सांगितलं, तोही भाग आहे. म्हणून कैक वर्ष तुमच्या माझ्या आयुष्याला पूर्ण होईल एवढा कृष्ण आहे. आणि शेवटी सांगणं हे कृष्णाने सुरुवात केलंय. माझं बोलणं कळलं का. रामाने सर्वांचं ऐकलं, कुणाला काही सांगितलं का कधी? सांगितलं का अमकं कर? नाही. सावत्राईचं ऐकलं, वडिलाचं ऐकलं बरं का, सगळ्यांचं ऐकलं, बायकोचं ऐकलं. मज आणून द्यावो हरिण अयोध्यानाथा, मज ऐकलं परवा तुम्ही. आता अयोध्यानाथा मला हरिण आणून द्या हे तिचं ऐकलं, पण नाथाने आमच्या लिहून ठेवलंय. काय लिहिले बा रामायणात? मागता मृगाची कांचोळी, सर्व सुखाची झाली होळी, अंतरला रामधुरी. काय म्हणतायत? मागता मृगाची कांचोळी. कळलं का? विषयाच्या मागे लागली
आणि त्यालाही त्याच्या मागे लावला आणि जवळचा राम दूर गेला. हे नाथांचं भागवत, हे नाथांचं रामायण. कळलं का? परवा आपण ऐकलं गदी माडगुळकरांचं, आणि हे काय आहे? नाथांचं रामायण. मागता मृगाची कांचोळी, सर्व सुखाची झाली होळी. अरे एक चोळी मागितली आणि मला असं वाटतं सर्व सुखाचा चोळा मेळा झाला, संपलं, खलास झालं सर्व सुख. राम अंतरला, पुन्हा कैक महिने डोळ्याला दिसला नाही. लक्षात ठेवा, जवळ राम असताना विषयाकडे धाव घेऊ नका, हाच संदेश आपल्या रामायणातून नाथ बाबा देतात. काय मजेशीर आहे, मजेशीर रामायण आहे, लक्षात घ्या. आणि इथे काय म्हणून शेवटी धोब्याचं सुद्धा ऐकलं, अरण्यात पाठवलं, आणि मग रामायण मुलांनी येऊन गायलं. रामांच्या मुलाचा जन्म सुद्धा अरण्यातला आहे, कारण सर्वांचं ऐकलं. आणि ज्यांनी कुणाचं ऐकलं नाही पण सर्वांना ऐकायला लावलं, त्याचं नाव कृष्ण आहे ना. पॉवर. कुणाचं ऐकलं, कुणाचं नाही. मी म्हणील तसंच, असं म्हणजे असंच. सुभद्रा अर्जुनाला म्हणजे अर्जुनाला. मग कोणीही काहीही करा, द्यायची म्हणजे द्यायची, पळवून न्यायची, त्याला पळवून न्यायला सुद्धा मदत. हे रामाला जमलं असतं कधी? एक लक्षात घ्या, संसार सुखाचा व्हायचा असेल तर रामाला सोडू नका, आणि अध्यात्म कळायचं असेल तर कृष्णाला सोडू नका. दोन सिद्धांत लक्षात घे, हे दोन टोक आहेत. संसार, मर्यादा पुरुषोत्तम राम, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. म्हणून आपली शपथ रामासारखीच आहे. वारकरी संप्रदायाची शपथ कशी आहे? रामासारखीच आहे. म्हणून संसार सुखाचा व्हायचा असेल, शिस्तबद्ध काही न भानगड होता राम, तिकडे कृष्णाकडे जाऊ नका. कारण त्याच्याकडे भानगडी करायचा आणि पचवायची ताकद होती. तुमच्याकडे काहीच नाही. कशाचे करताय, कशाचे करताय? नुसते एका बाईने डोळे वटरले तर तुम्ही लांब पळताय, आणि त्यांनी एका अंतरपाटावर 16,108 पोरींशी लग्न केली. काय ताकद आहे का काय? एवढा तुमच्या आयुष्यात अंतरपाठ सुद्धा विकत आणता येणार नाही. तर लग्न कशाचे करता? तुम्हाला तर मी सांगितलं की उद्या सकाळी 16,108 अंतरपाठ आणा. जवळजवळ 6 फूट असा, 5-6 फूट असा, 3 फूट, किती झालं? 2 मीटर. आता 16,108 तुकडे. गुरुजी, अशी करा एखादी पूजा तुम्ही. 16,108. काय झालं? दिवाळी निघेल त्या अंतरपाठातच. आणि अंतरपाठ न आला म्हणून ज्या बाईशी जो अंतर धरेल ते पुढच्या जन्मी सुद्धा भेटणार नाही. किती अवघड आहे होय सगळं गणित. हे सगळं कृष्णच करू जाणे. हे म्हणून एक लक्षात ठेवा, नको त्या मोठ्या माणसाचं अनुकरण आपण करू. म्हणून रामाकडून चारित्र्य घ्यावं, रामाकडून शिस्त घ्यावी, रामाकडून संसाराची मर्यादा घ्यावी, आणि कृष्णाकडून अध्यात्म शिकावं. म्हणून एक लक्षात घ्या, रामाला काला करता आला नाही. करता आला का? नाही. सुरुवात झाली, वानरांना जवळ घेतलं, सगळ्यांना जवळ घ्यायला सुरुवात केली, पण काला झाला तो कृष्णावतारामध्ये. आणि ती काल्याची पताक माऊलीने खांद्यावर घेतली. म्हणून काला कोणत्याही धर्मात नाही. एक सांगतो माहिती म्हणून, म्हणजे विरोध म्हणून नाही किंवा चिकित्सा म्हणून नाही. अनेक संप्रदायाचे मोठे मोठे उत्सव होतात, मोठ्या मोठ्या कथा, कार्यक्रम, कीर्तन सोहळे, प्रवचन सोहळे मोठे होतात. अन्नदान असतं, काला कुठेच नसतो. आहे का नाही? बरोबर. अन्नदान असतं, मान्य. अगदी लाख लाख माणसं जेवतात, अगदी मालपोवा, जिलेबी, पंचपक्वान्न लाख माणूस जेवून गेले, पण काला पॉवर लागते हो तशी.
काला करणं ही क्रांतिकारक आहे. हे आत्ताचा काला तरी कसा आहे, तरी पण फार महत्वाचा काला आहे. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी कोण कोणत्या समाजाचा आहे, कोण कोणत्या जातीचा आहे हे आमच्या डोक्यात सुद्धा येत नाही. पण त्यावेळच्या काल्याने काय केलं कळलं का? सगळ्यांच्या हात लागलेलं एकत्र करणं वाटणं केवढी क्रांती आहे. विचार करून बघा, ही काय क्रांती आहे तुम्हाला कळतच नाही. तुम्ही आपल्या अंटान लाह्या टाकता, ती तशी लाही नाही. समाजाची विकृती बघून, समाजाचे हे दुभंगलेला समाज बघून संतांच्या अंतःकरणाची लाही लाही होत होती. त्या लाहीचं हे प्रतीक म्हणजे ही लाही आहे. त्यांचा जीव तुटत होता. अरे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणावा, आणि इतका भेदभाव, चला आणा तुमचे हात लागू द्या, एकत्र करू आणि सगळ्याच्या तोंडात भरवा. काय ही क्रांती आहे. एक सांगू का, कॉन्स्टिट्यूशन आता झालं, बरोबर आहे की नाही? माझ्या माहितीप्रमाणे 54 साली, 54 सालाच्या दरम्यान कॉन्स्टिट्यूशन झालं. आणि त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 17, आर्टिकल 14 याच्यामध्ये हे कायदे घातले की कोणाला जातीकडून अमक्याकडून कमी लेखू नाही. पण काय घडलं? अजून बाई डोक्यातली 11 त्रिक 33 जमत नाही, तर सगळा 11चा पाडा केव्हा व्हायचा? बर का, हे लक्षात घ्या, किती अवघड आहे. आमच्याकडे बघा, ज्ञानोबा रायच्या काळी क्रांती सुरू झाली. पांडुरंग विटेवर उभा राहिला, महाद्वारातून दर्शनाला जावं. महाद्वारात पहिलं दर्शन चोखवारायाचं, बीसी. चोखवाराय म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले बीसी. काय चुकलं का माझं? बीसी ना. बीसीचं दर्शन घेतलं की नामदेव पायरी, ओबीसी. बीसी झाला की पुढे कोण? नामदेव पायरी. नामदेव महाराज कोण? ओबीसी. आता सध्या पत्र टाका माझ्यातर्फे दिल्लीला की चोखोबाराय बीसी ठरले, नामदेवराय ओबीसी ठरले. आता पांडुरंगाला कोणत्या कॅटेगरीत घालता ते घाला, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण झालं. अजून का एक लक्षात घ्या, नाही पांडुरंगाची जात सुद्धा कुणाला कळत नाही, कारण सगळ्या जाती त्याच्यात आहेत, तो एका जातीचा नाही. अजून सांगतो, अजून पुष्कळ विश्लेषण सांगेन तुम्हाला मी. राम क्षत्रिय, कृष्ण क्षत्रिय, पांडुरंग कोण? पांडुरंगाची आई पण माहिती नाही, बापही माहिती नाही. त्याचं उत्तर देऊ का? कारण तोच सगळाचा आईन बाप आहे. त्याला निराळी आई नाही, त्याला निराळा बाप नाही. त्याची जात तुम्हाला माहितीये का? कोण जात? नाही नाही, सगळ्या जाती त्याच्यात आल्या. म्हणून एकमेव जगातला देव असा आहे की ज्याला जाऊन शिवता येतं, कारण तो सगळ्याला शिवणारा देव आहे. ही केवढी मोठी क्रांती आहे मला सांगा. आणि म्हणून हे जेव्हा पांडुरंगाने अवतार घेतला, गोकुळातला कृष्ण पांडुरंगाच्या रूपाने आला, आणि पुढे काही कालाने माऊलीच्या रूपाने विष्णू होऊन आला. अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी. गीता सांगे हरी, हरी कुरुक्षेत्री गीता सांगे. मन मंदिरा गजर भक्तीचा.